हॅलो, हाय, नमस्कार. तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर सकाळच्या दिवसाची सुरुवात तर सगळी स्वच्छतेपासूनच होते. तर आज बेसिंग एरिया स्वच्छ करायचा होता. काचेवरती खूप पाण्याचे डाग पडतात, त्यामुळे ते स्वच्छ कोलिन मारून पुसून स्वच्छ घेऊन घेतलं. बेसिंगच्या इथे पण आपण हात धुतो, त्यामुळे बाहेर पाणी खूप पडतं, त्याचे डाग पण पडतात. त्यामुळे ते पण छान घासून वगैरे काढलं. सकाळी सकाळी तर सगळी स्वच्छतेचाच वेळ निघून जाते. त्याच्यानंतर आपण घरच्या कामांना वेळ लागतो. त्याच्यानंतर मशीनला कपडे लावली. कपडे होते आज खूप, त्यामुळे मशीनला कपडे लावले. त्याच्यानंतर बाकीची कामे वगैरे सगळी आवरली आणि मस्त असं घर फ्रेश झालं ना, आनंदी होतं मन. त्याच्यानंतर काय, मग स्वयंपाकाची तयारी. तर आज जेवणाला बनवायचं होतं. खूप छान लागते भाकरीवरती. कांदा लसूण घातलेला, मिरची घातलेली, ती छान तेलात भाजून घेतलं. त्याच्यानंतर बारीक चिरलेली मेथीची भाजी निवडून घेतलेली, ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचं पाणी निथळून ठेवायचं. कांदा लसूण मिरची भाजून झाल्यानंतर मेथीची भाजी त्याच्यामध्ये घालायची. त्याच्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं आपण मुगाची डाळ भिजत घालायची आणि ती त्याच्यामध्ये घालायची. खूप छान होते. कांदा आणि लसणाची दोन्हीची फोडणी दिली ना, मेथीची भाजी खूपच छान लागते. तर ती छान मीठ वगैरे घातलं त्याच्यामध्ये आणि तिला शिजत ठेवली. डायरेक्ट कुकरला डाळीची आमटी करायची होती, त्यामुळे डाळीची आमटी पण कुकरला टाकली. मस्त अशी भाकरी करून घेतल्या 2. मस्त जेवणाला मेथीची भाजी, भात, डाळीची आमटी. डाळीच्या आमटीवरती तुपाची धार असली तर खूपच छान, स्वर्गसुख. त्याच्यानंतर भाकरी केल्यानंतर 1 करा किंवा 2 करा. भाकरी केल्यानंतर गॅस खूपच खराब होतो. त्याच्यानंतर गॅस वगैरे पुसून घेतला. पापड भाजून घेतले आणि मस्त असं जेवण करून घेतलं. तर मी शेवळ्या करून आणलेल्या त्या, 1 भाकरी किंवा 2 भाकरी करा, गॅस खराबच होतो. त्यामुळे ताट वगैरे केलं, गॅस वगैरे पुसून घेतला, देवाला नैवेद्य दाखवला आणि छान असं जेवण करून घेतलं. इथे डायरेक्ट रेडीमेड शेवळ्या भेटतात. त्या शेवळ्या घेऊन आलेले, मी उन्हात घातलेल्या. त्या संध्याकाळी काढून वगैरे ठेवल्या आणि आजच्या पुरतं एवढंच होतं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.